मंडळी, मनोरंजनाला हास्याची झळाळी द्यायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आता इथे रंगणार आहे एक चर्चासत्र आणि आज त्याचा विषय आहे वाहतुकीचे नियम. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या ट्रॅफिक जॅमसाठी. त्याचसाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एक विषयाची कढई घेतो, त्यात आलेल्या मान्यवरांना अंड्यासारखा फोडतो आणि मग आलेल्या प्रेक्षकांच्या प्रश्नांचा राईस त्यात टाकतो, माझ्या कवितांचा सॉस टाकतो आणि चवीसाठी म्हणून गोस्वामी मसाले आणि चिमूटभर सचिन मोटो टाकला की झाला आपला किंवा झाला आपला अंडा फ्राईड राईस तयार. एक मिनिट आय एम सो सॉरी, पण तुम्ही ही काय ओळख करून दिली आता? सर, हीच खासियत आहे सर माझी. मी प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी ना असं वेगवेगळं क्रिएटिव्ह रचत असते सर. नाही, पण असं नका करू. काय होतंय, तुमच्या क्रिएटिव्हिटीसाठी तुम्ही मान्यवरांना अंड्यासारखं फोडताय. पण मान्यवरांचं सोडा, तुम्ही प्रोड्युसर्सचा अजिनोमोटो काढताय, कळतंय का तुम्हाला? असं नका सर. 5 वर्ष झाले की प्रोड्युसरचं असंच होतं. असो तर फार वेळ वाया न घालवता आपण लगेचच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात, अर्थात माझ्या छानशा कवितेने. पण आज वेगळं आहे. आज मला तुमची साथ हवी आहे. हात वर करा आणि ताल धरा. तर आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे गाडी चालवा हळूहळू. तयार? वाजवा हा मध्ये मध्ये. ओके, रेडी. गाडी चालवा हळूहळू, गाडी चालवा हळूहळू. इंडिकेटर देऊन वळू वळू, इंडिकेटर देऊन वळू वळू. इंडिकेटर दिला उजवा, इंडिकेटर दिला उजवा, तरी हॉर्न तुम्ही वाजवा, हॉर्न तुम्ही वाजवा. हॉर्न वाजतो पॉम पॉम, हॉर्न वाजतो पॉम पॉम. सिग्नल दिसल्यावर थॉम थॉम, सिग्नल दिसल्यावर थॉम थॉम. सिग्नल लागला, सिग्नल लागला, बघा बघा, सिग्नल लागला, सिग्नल लागला. सकाळ झाली, चिखल उठला, पक पक पकाक. धन्यवाद. कशी वाटली? कशी वाटली? जबरदस्त. याला म्हणतात कविता. तिकडे चिखलू उठला, इकडे रोमांस झाला. रसिका जी, तुम्ही ना मराठीतल्या ना मिरच्या गुलाब हाव. एक मिनिट, कोण आहेत? मिरच्या गुलाब. मिरच्या गुलाब कोण? ते शायर नाही काय मोठे? मिर्झा गालिब. मिरच्या गुलाब कुठनं काढलेले आहेत तुम्ही? काय बोलताय तुम्ही? थांबा जरा, शांत बस. आणि काय तुम्ही, काय कविता आहे का? हो सर, काल रात्रभर जागून मी माझ्या कवितेची गाडी अशी सुसाट सोडली आहे सर. अरे मग असं नका करू. काय होतंय, रात्रभर जागताय तुम्ही आणि दिवसा तुमची कविता ऑइल सांडत जाते. बरं, तेवढ्यावरती थांबत नाहीये, मागून यमक येतंय आणि घसरून पडतंय, त्याच्यामुळे नकोच. बरं बरं सर, तुम्ही खूप गप्पा मारता. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात ना. तर मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे वाहतुकीची शिस्त पाळा, संभाव्य धोके टाळा. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्याकडे उपस्थित आहेत पृथ्वी पावती फाडे. पावती फाडे नाहीये आडनाव माझं. मग काय? पोट फोडे. मला माहिती आहे सर, पण मी आपलं एक गंमत केली. ओ, सेक्सी सेन्स ऑफ ह्युमर. असं का बोलताय ते? एक्सक्यूज मी, ऐका, हे हा आपलं थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम आहे ना, नॅशनल टेलिव्हिजनवर. हे असं ऐका सर, तुम्हाला जर असं कौतुकच करायचंय तर गुड सेन्स ऑफ ह्युमर, ग्रेट सेन्स ऑफ ह्युमर असं म्हणा. मग गुड पेक्षा सेक्सी काय वाईट आहे? हरकत नाही. आपण खरं तर चर्चेकडे वळायला हवं. अत्यंत महत्वाची थोडं पण रिॲक्ट नाही होतात. हरकत नाही. तर अत्यंत महत्वाची चर्चा आहे, लक्षात घ्या. आजच्या घडीला हा विषय
फार सर महत्वाचा. सर तिकडे त्यांना काहीतरी येस येस सर. सर आजचा जो आपला विषय आहे हा 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 त्याच्याबद्दल मला एक थोडा प्रश्न आहे. प्लीज विचारा प्लीज. वटवागुल पाला संध्याकाळी धरून झाला. हे हे काय लिहिलेलं आहे? वटवागुल पाला संध्याकाळी धरून झाला. नाही सर. सर आय एम सो सर. मला कळतंय लांबून कदाचित तुम्हाला दिसलं नसेल, पण हे लिहिलेलं आहे वाहतुकीची शिस्त पाळा, संभाव्य धोके टाळा असं लिहिलंय. अच्छा. बापरे, इतका अविश्वास आहे या टोन मध्ये. अच्छा लिहिलंय. तसंच लिहिलेलं आहे सर. मी समजू शकतो तुम्ही फार लांब बसला. सर तसंच लिहिलंय, एवढं वाकून नका भाऊ सर. तसंच लिहिलेलं लिहिलंय, आहे तसंच लिहिलंय. ते. वाहतुकीची शिस्त पाळा, संभाव्य धोके टाळा असं ते लिहिलेलं आहे. पण त्यांचं काही मराठीचा इश्यू आहे का? नाही, मराठीला ह्याचा इश्यू आहे. म्हणजे मराठी भाषेत ना कधीच ब्रेकअप घेता नाही ह्याच्या बरोबर. वासाडा मराठी भाषेचा वन साइडेड लवर. हा धूम मागे लागलाय तिच्या वासाडा. वाजतो तोंड. मोरे मोरे जाऊ मोरे. काय काय नाही, नाही, सर. जाऊ दे. खरंच थेट प्रक्षेपण आहे ना? आहे सर, आहे. हा तर सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा नमस्कार आणि पुन्हा विषयावर येतो. वाहतुकीची शिस्त पाळा आणि संभाव्य धोके टाळा. आता वाहतुकीची शिस्त म्हणजे काय, कोण सांगेल? सर येस बोला. तुम्हाला माझा हात दिसतोय ना? हो हो. मग ठीक आहे, विचारा प्रश्न. एवढ्यासाठी हात वर केला होता तुम्ही? हो, जस्ट चेक इट. अय. असं नका करू. काय बघा, लक्षात घ्या, तुम्ही अगदी पुढे बसलेला आहात. तुम्ही हात दाखवला नाही तरी मला तो दिसणार आहे. त्यामुळे वाहतुकीची शिस्त पाळा. हा. फार अत्यंत गंभीर विषय आहे हा. लक्षात घ्या, हल्ली ना हे रोड ऍक्सिडेंट जे आहेत, अपघात जे आहेत ते वाढलेले आहेत. खरंय खरंय. तुम्हाला सांगतो, आपल्या या देशात साधारण वर्षाला लाखो लोक रोड ऍक्सिडेंट्समध्ये मृत्युमुखी पडतात. 2023चा एक सर्वे असं सांगतो की दिवसाला 19 लोक रोड ऍक्सिडेंट्समध्ये आपला प्राण गमावतात. हे किती हृदयद्रावक आहे मला. आहे ना. आता याच्या मागे 2 कारणं आहेत, अत्यंत महत्वाची 2 कारणं. एक म्हणजे भारतातील रस्त्यांची दुरावस्था आणि दुसरं म्हणजे आपण वाहतुकीची शिस्त न पाळणं. आता रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल आपण काय बोलणार. आणि दुसरं अत्यंत महत्वाचं म्हणजे आपण वाहतुकीची शिस्त पाळत नाही, त्याच्यामुळे सुद्धा अपघात होतात. त्यामुळे आपण वाहतुकीचे नियम आणि शिस्त पाळायची. आता काय करायचं, पाळायची म्हणजे काय करायचं? अत्यंत छोटे छोटे नियम आहेत, आपण लक्षात ठेवायचे, स्मरणात ठेवायचे आणि ते पाळायचे. सगळ्यात पहिला नियम अत्यंत महत्वाचा, गाडी चालवताना मोबाईलचा वापर करू नये. आणि जर फोनवर बोलायचं असेल तर गाडी साईडला लावायची आणि मग फोनवर बोलायचं. सर हा येस. समजा एखाद्या माणसाकडे गाडी नसेल तर त्यांनी आपलं काय साईडला लावून बोलायचं? नाहीच आहे आपल्याकडे साईडला लावायला काही, तर कशाला लावायचं? आपण जर गाडी चालवत नाही तर खुशाल फोनवर बोला. पण जर गाडी चालवत असाल तर फोनवर बोलायचं नाही, गाडी बाजूला लावायची. हे ऐका तुम्ही प्लीज, हे मस्करीत ही चर्चा घेऊन नका. याच सोबत अजून एक महत्वाचा नियम म्हणजे गाडी चालवताना बेल्ट लावा. पण मी तर लुंगीवर गाडी चालवतो, मग बेल्ट कुठे लाव? काय प्रश्न विचारताय तुम्ही? बेल्ट कुठे लावू? गाडी चालवतानाच सांगतोय म्हटल्यावर कुठे लावणार? बेल्ट म्हणजे असं नाही लावायचं आहे आपल्याला, असं लावायचं आहे आपल्याला, हो की नाही? लक्षात घ्या, हा बेल्ट लावला नाही तर प्रॉब्लेम होतो. हा बेल्ट जर लावला नसेल आणि तुमचा अपघात झाला तर एअरबॅग्स उघडत नाहीत. तर लक्षात घ्या, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, हे जे काही नियम आहेत अत्यंत महत्वाचे. याच सोबत आणखीन एक महत्वाचा नियम, दारू पिऊन गाडी कधीही चालवू नये. होय. एक मिनिट, काय कसं बोलत आहे? मी काय बाल्कनीत उभी असलेली लवर आहे का तुमची? अय कसं बोलत आहे? बोलत नाही नाही, बुवा लावलं. हा, बुवा लावलं. बोलावलं बरं, हरकत नाही. सांगा. मी काय म्हणतोय, हायवेला पिऊन चालवली चालतंय ना? का हायवेला पिऊन का चालवाल? अहो नाही, तिथे लिहिलेलं असतंय ना, ती पेग मर्यादा पाळा असतंय. तर पेग मर्यादा पाळा तिथं नसतंय का 30, 60, 90 लिहिलेलं असतंय ते. मी बरोबर पेग मर्यादा बघतो, नेमका बरोबर तेवढाच भरणार बघा. कमी जास्त असते, असं नाहीये सर. ते कशाला मरायला तिथे पेग मर्यादा असेल, ती वेग मर्यादा असते की नाही? असं केलं आता. असं केलं आता म्हणजे आधीपासून तसंच आहे ते.
आता असं केलं म्हणजे आधी प्या आणि आता नका पिऊ असं करतील का? आधीपासून वेग मर्यादा आहे ती. अवघड आहे लागा. असं करू नका. सरकार बोंबलून सांगतंय, ओरडून सांगतंय की दारू पिऊन गाडी चालवू नका. काय सांगताय, सरकारच दारूची दुकान काढून देते ती याव. तिथे लिहिलं नसतं सरकार मान्य दारूची दुकान. शांत बसा जरा. वाटेल ते बोलताय तुम्ही. हा, तुमच्यासारख्या माणसांमुळे इकडे हायवेला अपघात होतात. सर चिडू नका सर. तर सर आता जो आपला विषय त्याच्यावर हा. पुन्हा एक प्रश्न आहे. विचारा सर. हतीमताईची सुटली शाला शकुनी मामाच्या पायात गोळला. काय लिहिलंय? हतीमताईची सुटली शाला शकुनी मामाच्या पायात गोळला. कशाला मरायला हतीमताई आणि शकुनी मामा एका शाळेत जातील? काय लिहिलंय जरा नीट वाचा ना. वाहतुकीची शिस्त पाळा, संभाव्य धोके टाळा असं लिहिलंय. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय सर, ते योग्य लिहिलेलं आहे. तुम्ही गल्लत करताय वाचताना खाली बसा. परत लिहिलंय असं विचारलं तर लक्षात ठेवा. प्लीज खाली बसा. सर तुम्ही चिडू नका सर. बसा ना सर, बसा तुम्ही. काय काय प्रश्न चालू? महत्वाची चर्चा सोडून यांचं काहीतरी हे हातीमताई आठवतो यांना. सॉरी सर, सॉरी. चिडू नका सर. तुम्ही आमचे नेहमीचे प्रेक्षक आहेत. तुम्ही असं कधीतरीच येणार ते लॉयल प्रेक्षक आहेत ना. लॉयल का मी लॉल प्रेक्षक जास्त वाटतात मला. पंक्च्युअल. ए म्हणजे उगाच बोलशील मध्ये. पंक्च्युअलचा अर्थ काय माहितीये का तुला? गप्प बस. शिभा काढतोय बावळट. तर लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणचे नियम वेगळे असतात. म्हणजे गल्लीबोळातले काही नियम वेगळे असतात. सिग्नलचे नियम बऱ्यापैकी वेगळे असतात. हायवेचे नियम वेगळे असतात. तर हे सगळे तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. आता हायवेवरती सुद्धा काही नियम पाळायचे असतात. हायवेला आपण काय करतो, आपण फक्त ड्रायव्हिंगवरती फोकस करतो. तसं नाही करायचं. आजूबाजूने जाणारे जे साईन बोर्ड्स असतात ना, ते वाचले पाहिजेत. वाचलं पाहिजे. नका करू नका. लक्षात, हे जे असतं गाडी चालवायची आणि फक्त काय होतं, आपण गाडी चालवत असताना वाहतुकीचे नियम वाचायला हवे. सर, बोल. नियम वाचताना माझा प्रॉब्लेम होतो. काय प्रॉब्लेम होतो? ऍक्सिडेंट होतो. कसं काय? मी गाडी चालवत असतो. मी नाईट ड्रायव्हर आहे हा. ना. मी गाडी चालवत असतो आणि नियम वाचतो. वळणाचा रस्ता, वाहने सावकाश हाका, ढुंपा टुपा. अरे बावळट, एवढ्या हळू वाचशील तर तुझा ऍक्सिडेंटच होणार ना. अजून काय होणार आहे मला सांग. आणि हा कुठला ऍक्सिडेंट आहे रे? ढुंपा टुप्पा. अरे थांबा जरा. थांबा. तर तुम्हीच बोला. नका सॉरी सर. असं नका करू असं प्लीज. तुम्ही निवेदिका आहात की नाही? तुम्ही सांभाळा ना. काय चर्चासत्र आहे का गर्भासत्र आहे मला सांगा. ढुंपा टुप्पा काय आहे? सॉरी सर, सॉरी. तो माणूस चुकतो म्हणून तुम्ही चुकाल? ते तुम्ही दिलं ना मगाशी. शांत बसा जरा. मला तर असं वाटतं ना, तुमच्याशी बोलण्याची माझी इच्छाच संपत चाललेली आहे. बोलून तुम्हाला कळणारच नाही. मला वाटतं मरते, मला तुम्हाला बोलायचंच नाही, काही सांगायचंच नाहीये. सर असं नका करू सर. थोडाच वेळ राहिलाय सर. संपवून टाका कार्यक्रम. मग संपवतो कार्यक्रम. मी बोलत काहीच नाही. मी तुम्हाला साईन दाखवतो. मना माटुंगा दाखवा. तुझी ट्रेन मधली चैन खेचू का? सायन माटुंगाचे विनोद करणार आहात का तुम्ही इथे? साईन दाखवतो म्हणजे साईन बोर्ड दाखवतो. त्याच्यावरनं तुम्ही ओळखायचं काय आहे आणि काय नाही. कळलं? चित्र दाखवणार. हा. चित्रांवरनं ओळखायचं. वा वा वा. मी आणलेले आहेत काही बोर्ड. लक्षात घ्या. बघा, हा बोर्ड आहे, दिसतोय? आता या बोर्डचा अर्थ मला कोण सांगेल? पुढे बेड आहे, जाऊन झोपा. तुमच्या बापाचा लॉज आहे का? वडिलांचा लॉज आहे तुमच्या? पुढे बेड आहे, जाऊन झोपा. हॉस्पिटल आहे हे, हॉस्पिटल. याचा अर्थ काय मला ते सांगा. याचं कसं आहे माहितीये का मोरे? हॉस्पिटल जवळच आहे. हे पुढचा साईन बोर्ड मी तुम्हाला दाखवतो. बघा, हे साईन बोर्ड आहे, लक्षात घ्या. ओयला. याचा अर्थ मला कोणी सांगणार असेल तर पटकन सांगा. याचा अर्थ काय? हा, पुढे शाला आहे. शाबास. हा, या साईनचा अर्थ मला कोण सांगेल? इडलीवाला नॉट अलाउड. इडलीवाला नॉट अलाउड असं आहे साईन ते? ते काय इडलीचा भोपा आणि मध्ये असं काठ मारलेली आहे. काय इडलीवाला नॉट अलाउड. अरे मूर्खा, काय अर्थ आहे याचा? याचा अर्थ काय आहे?
नो हॉन्किंग झोन. हॉर्न आहे तो, त्याच्यावरती काट मारली आहे. नो हॉन्किंग झोन म्हणजे इथे आपण हॉर्न वाजवायचा नाही. अच्छा असं आहे ते. काय मूर्ख लोक आणून बसवलेत प्रेक्षक. सर असं म्हणू नका सर, आमचे लॉयल प्रेक्षक. डोंबल्याचे लॉयल प्रेक्षक आहेत. सॉरी. बावळट कुठचे. एक मी होतो मागे बसलेला माणूस मला सेन्सिबल वाटतोय. मगातपासून त्या माणसाने ब्र नाही काढलं. सर तुम्ही मला सेन्सिबल वाटतं. तुमच्याकडे काही प्रश्न असेल तर प्लीज विचारा. वाहतुकीची तुझ्या बापाला सांग. वाहतुकीची काय वाहतुकीचे. हा जेन्युइन प्रश्न आहे सर खरंच. मग तसा भासवा तसा. सर हेल्मेट घातलं पाहिजे हा नियम आहे ना सर. बरोबर. हा गुड. हे बघ शाबास. सेन्सिबल माणूस. हेल्मेट घालणं अनिवार्य आहे. गुड. पण मग मी हेल्मेट घातलं की पोलीस मला पकडतात आणि मारतात सर. मग एक मिनिट, म्हणजे हेल्मेट घातल्यानंतर पोलीस पकडून मारतात का? असं काय करता तुम्ही? मी दरोडेखोर आहे. बस खाली बस. मी दरोडेखोर आहे. लाज नाही वाटत ह्या स्टेजवर मी दरोडेखोर आहे सांगताना? बावळाट. खाली बस एकदम. अजिबात मला आज हे नको आहे तुमच्या तोंडून आवाज. कोण प्रेक्षक आणले तुम्ही? हे माने. अरे नका सांग रे. बस बाई. शेवटचा तू. एक मिनिट. शेवटची मी एक साईन बोर्ड उरलेली आहे ती दाखवतो. जर तुम्हाला ती ओळखता आली तर उत्तम, नाही तर मी चाललो. याचा अर्थ काय ते मला सांगा. इथं बसून पिऊ नये. याचा अर्थ काय आहे? इथं बसून पिऊ नये. मूर्ख आहेस का तू? असा अर्थ होतो का याचा? पी वरती काट म्हणजे पी वरती काट असं नाहीये ते. पी पार्किंग. नो पार्किंग आहे ते. नो पार्किंग वेगळं आहे काही. वेगळं हेच असतं. नो पार्किंग वेगळं कसं असेल? नो पार्किंग म्हणजे इथे गाडी लावू नये. अच्छा, म्हणजे नो पार्किंग गाडी लावल्या उचलून येतात. हो. अरे नेमकी मी तिथंच गाडी लावलेली आहे. काय सांगताय? त्याच्या मागे माझा टेम्पो लावलाय. तर माझी गाडी उचलणार. हो गाडी काढायला लागेल. गाडी काढावं लागेल मला. तुमच्याकडे गाडी आहे मला दाखवा. चला तुम्हाला सोडतो ना गाडी. अरे, चालेल. अरे पार्किंग अरे पण चर्चा सुरू आहे की नाही आपली? लोकांना आपल्याला हे करायचं आहे की नाही मला सांगा. अरे ज्ञानार्जन बाकी आहे आपलं. हॅलो सर. येस सर. आपला आजचा जो विषय त्याच्याबद्दल मला एक प्रश्न आहे तो विचारायचा आहे. येस सर प्लीज विचारा. वहिदा काकीचा ढोकला संध्या विकते जाऊला. काय विषय आहे आपला? वहिदा काकीचा ढोकला संध्या विकते जाऊला. असं लिहिलंय हे? अच्छा लिहिलंय. तुझ्या इकडे या. मागे पळू नका. इकडे या. आज एकदम सेक्सी सेन्स ऑफ ह्युमर होता तुमचा. मजा आली. असं रसिक प्रसाद दा. जबरदस्त. खतरनाक. माझी जाम आवडती सिरीज आहे. मला जाम मजा येते आणि मी ही सिरीज एखाद्या सस्पेन्स पिक्चर बघावं तशी बघतो की आता पुढे काय आता ह्याचं काय होणार, आता हा काय करणार. आणि इतकी ती तुम्ही कॅरेक्टर पकडलेली आहेत सगळ्यांनी. ला जवाब. बसल्या जागी धुमाकूळ घालता तुम्ही सगळे. धुमाकूळ. आणि अरुण यार म्हणजे त्या कन्व्हिक्शनला लाईफ टाईम ग्रीन सिग्नल आहे. म्हणजे अशक्य आहे ते. अशक्य. फार मजा येते. मजा आली. धमाल. सई. मोरे, आज मी सेक्सी सेन्स ऑफ ह्युमर वरती संपले. अँड इट इज जस्ट द वे यू से इट. म्हणजे बाकी कुणीही हे म्हटलं ना तर आम्हाला काही वाटत नाही. तुम्ही ज्या प्रकारे ते डिलिव्हर करता ते अशक्य आहे आणि ते एव्हरग्रीन आहे. मोरे, वी लव्ह यू. फार मजा आली. रस्सा आज एक ती जागा काढलीस त्यासाठी वा सुरेख. अरुण दादा सलाम आहे तुम्हाला. सलाम. मी एवढंच म्हणते. मजा आली. मंडळी, एका एम्प्लॉईला मिळालंय प्रमोशन. पण बॉसचं काय? बघूया त्याच्या मनात काय आहेत इमोशन्स. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि आजची आपली स्पेशल गेस्ट मराठी बाई इशिता अरुण. हॅलो.
हॅलो. हा झुंबर. अगे झुंबर, मला तुझ्याशी बोलायचं आहे महत्वाचं. आज परत डब्बा विसरलात ना तुम्ही? आता मी आणून देणार नाहीये, तुम्ही कॅन्टीन मध्ये खाते अण्णाच्या हातचं खा, आता मी नाही आणून देणार. अगं नाही झुंबर, ऐकून तर घे, डब्याचं नाही म्हणत आहे मी. अगं झुंबर, आज लिस्ट लागली ऑफिस मध्ये. काय? येस लागले? येस. तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलं? तरी मी बोलत होते, उगाच ऑफिस मध्ये मरमर करताय. अगं नाही झुंबर, माझं नाव त्या प्रमोशनच्या लिस्ट मध्ये आलंय. अय्या, काय सांगताय? खरंच की काय? हॅलो वहिनी, झुंबरला फोन द्या. वहिनी, झुंबरला फोन द्या. मस्करी नकोय, चेष्टा नकोय. अहो झुंबरच बोलतीये ना. हा टोन कुठे होता गेली अनेक वर्ष? हनीमूनला तुला माहिती, आपण रिसोर्ट सोडला त्या क्षणाला हा टोन सुद्धा तुला सोडून गेला होता. त्या वर्षानंतर हा टोन. बोला ना. आई ग, काय करू ग ह्या टोनचं तुझा? तुम्ही लवकर घरी या फक्त. अरे ऐक ऐका ना, आता ना आपण ना अजिबात कंजूसी नाही करायची. आता नाही. ना आपण सगळं करायचं. म्हणजे बाथरूम मध्ये नळ बिघडलेत, ते रिपेअर करून घेऊया. बल्ब खराब झालेत, आपण नवीन बल्ब आणूया. आणि ऐका ना, आजपासून आपण भातावर तूप घ्यायचं. तूप? हो, पगार वाढ झाली आहे ना. नाही, मला पगारवाढीचा प्रॉब्लेम नाहीये, तुझ्या वाढीचा प्रॉब्लेम आहे. अगं तूप न खाता तू एवढी आहेस, तूप खाल्ल्यानंतर बंटी, आईला फोन दे. अहो झंबरच बोलतीये ना. अरे तू असं कुठला टोन काढतेस का, मला तेच कळत नाही. ऐका ना, तुम्ही या ना लवकर घरी या, मी वाट बघते. अरे यार, ही नाही, सगळं बोलून या. असं नको ना गोड बोलूस तू. काय ना, काटा येतो ग अंगावर, झुंगर पडलं अंगावर, असा एक फील येतो ग. ऐक नको, थांब, ऐक. मी आता जस्ट एक थँक्स म्हणतो सरांना, ज्यांच्यामुळे मला हे प्रमोशन मिळालंय. आणि मग त्यांच्याकडे हाफ डे मागतो आणि लगेच येतो. लवकर या. ओके, बाय. आय लव्ह यू बॉस. येस. सर आय एम सो सॉरी सर. काय झालं सर? प्रताप, यू आर द बेस्ट. पृथ्वी प्रताप. सर व्हॉट हॅपन सर? काय एक्झॅक्टली झालंय काय सर? ओ हँड्सअप नाही करत आहे, हँड्सअप नाही करते चौगुले. व्हॉट हॅपन सर? प्लीज, काय झालं चौगुले? काय झालं? आज आपल्या ऑफिसमध्ये प्रमोशनची लिस्ट लागली आहे. हो सर, आज लिस्ट लागलेली आहे आणि त्यात माझं नाव आहे. आय जस्ट वॉन्ट टू से थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच सर. असं प्रमोशन, थँक्यू सर. अभिनंदन. नाही सर, जो है वो है, करायला पाहिजे ना सर, आभार मानले पाहिजेत. नाही, तुमचं अभिनंदन चौगुले, पण त्या लिस्टमध्ये माझं नाव नाहीये चौगुले. ते तुम्ही बघा सर, त्याचा माझा काय. ओ सर आय डोंट बिलीव्ह दिस. खरंच म्हणजे असं झालंय सर? एक्झॅक्टली माय पॉइंट इज, तुमचं नाव नाहीये लिस्टमध्ये सर? माझं नाव नाहीये चौगुले, माझं नाव नाहीये. दॅट्स नॉट पॉसिबल सर. चौगुले, तुम्ही मला सांगा, आजपर्यंत या ऑफिससाठी मरमर कुणी केली हो? सर मी बघितले सर. मी केली की नाही? हो. दिवस म्हणू नका, रात्र म्हणू नका, ऊन म्हणू नका, पाऊस म्हणू नका, कोण काम करत होता? तुम्ही केलं सर का? मी केलंय की नाही? हेच ऑफकोर्स तुम्ही केलं. माझं रक्त आठवलंय मी या कंपनीसाठी चौगुले. येस सर, मी डोळ्याने बघितलंय सर. चौगुले, जी गोष्ट तुम्हाला कळतीये ती माझ्या बॉसला का नाही कळते? आय एम सॉरी टे. लोंडी मी हे घेतो, लहान तोंडा. पण मी प्रामाणिकपणे सांगतो सर, लिरिकल वाटेल तुम्हाला, म्हणे हे बॉस असतात तर बिनडोक असतात. आय एम सॉरी, जो है वो है. चौगुले, मी सुद्धा तुमचा बॉसच आहे. हो मग काय झालं? हो नाही. तुम्ही नाही सर, तुम्ही नाही. तुम्ही बॉस नाही आहात ना. नाही म्हणजे तुम्ही बॉस नाही आहात ना सर. तुम्ही बॉस आहात, चांगले बॉस आहात. तुमचे बॉस, तुमचे जे वरचे बॉस, त्यांच्याबद्दल बोलतोय सर मी. त्यांना इतकं कळायला नको की या कंपनीसाठी आजपर्यंत प्रामाणिकपणे काम कुणी केलंय चौगुले? तुम्ही म्हणाल तसं, तसं काही असं नाही ना चौगुले, तुम्ही पाहिलेत की नाही डोळ्यात? हो सर, मी डोळ्यात बघितलं. आजपर्यंत या कंपनीसाठी प्रामाणिकपणे काम फक्त तुम्ही आणि मी केलेलं आहे. हो सर, आपण दोघांनी केलेलं आहे. टीमवर्क आहे ना सर. ऑफकोर्स टीमवर्क आहे. आजपर्यंत एवढं दिवस रात्र काम केलं, ऊन नाही पाऊस नाही, सगळं केलं चौगुले, पण तरी मला प्रमोशन नाही. तुम्हाला प्रमोशन मिळतं? हो मला मिळालं. येस. पण मला प्रमोशन नाही मिळत. नाही मिळालं पाहिजे. मग भांडा माझ्यासाठी. येस. अरे शानच चाल येत मारेगा कान के. सर कुणाशी भांडू सर? भांडायला कुणीच नाही आहे सर. आणि सर अगदी सर, माझा एक जेन्युइन प्रॉब्लेम सांगतो. इट इज बिटवीन यू मी. सर लिरिकल वाटेल थोडंसं तुम्हाला. मुझ में दम नाही. आय हॅव झिरो दम इन बिटवीन मी. चौगुले, असं म्हणू नका. हाय तुमच्यात ती ताकद आहे चौगुले. म्हणजे नाही आहे. तुम्ही करू शकता चौगुले. मी करू शकतो सर. यू कॅन डू इट. ओके सर. का माहितीये? हा का सर? कारण तुम्ही सामान्य आहात. सर सामान्य आहे म्हणून करू शकत नाही सर.
म्हणूनच करू शकता, कारण सामान्य माणूस एकदा चिडला ना की जग त्याला घाबरता चौगुले. मला घाबरेल? ऑफकोर्स, कारण तुम्ही सामान्य आहात. हे समीर कोण रे? घाबरतील. हे समीर आया. यू कॅन डू इट चौगुले. लागतंय सर, सॉरी यू कॅन डू इट. हो सर. एक सामान्य मुंगी जर एका अशा हत्तीच्या कानात गेली तर काय होईल? डेंजर आहे सर. डेंजर आहे की नाही? कानात गेली की हत्ती के हे हो प्रॉब्लेम होईल सर. तो बन जाओ मेरी मुंगी. तुम मेरा मुंगी है. समीर चौगुले माझी मुंगी आहे. तुम्ही त्या ऑफिसच्या कानात जाऊन सांगा माझ्या बॉसला प्रमोशन नाही तर मला पण प्रमोशन नाही. यस, ये पता उनको. ये बोलेगा इनको. पण सर असं का बोलायचं मला नको म्हणून ना? तुम्हाला हवं हे आपण बोलू शकतो. मला नको असं का म्हणायचं ना? नाही होऊ शकत सर. मला वाटलं होतं आज माझा दादा मला मदत करेल, पण नाही. आजपर्यंत अनेक संकट आली, मी फक्त एका माणसाकडे दुडू धावलो. दादा 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 मला मदत कर ना. हाच तोच दादा पाठ फिरवतोय. दादा म्हणाला? दादा तूच माझा सर दादा तुम्ही आहेस. मला दादा म्हणालात आता? हो दादा. ए दादा आठव ना. Sorry. ए दादा आठव, ते लहानपणीचे सगळे किस्से आठव. माझा 4थीतला गृहपाठ कोण करून घ्यायचा? मी करून गेलो. नाही सर. आजपर्यंत अनेक संकट आली दादा, तेव्हा माझ्या पाठीशी कोण उभं राहिलं? तू दादा. मी राहिलो. हो. आणि आज तुला एकट्याला प्रमोशन मिळालं तर तू खुश झालास. मला प्रमोशन नाही तर तुला काही वाटत नाही? वा रे वा, म्हणजे एका घरात तू 2 चुली मांडणार दादा. हे केले मी. नाही म्हणणार एका घरात. माफ कर रे बाबा. सॉरी सर. दादा सर आज पण मला मदत करशील की नाही? करणार सर. करशील की नाही? मी करणार. मला प्रमोशन मिळवून देशील की नाही? मी देणार. स्वतःचं प्रमोशन नाकारशील की नाही? अरे मारेगा ना प्रमोशन को. दादा कौन? तू दादा चौगुले. तुम मेरा सेनापति है. मैं है सेनापति. अरे तुम मेरा कोलंबस है. अरे मैं तो है ही कोलंबस तुम्हारा. तू मी सांगणार आज हेड ऑफिसला. यस. अरे पृथ्वी प्रतापला प्रमोशन नाही तर मला पण नको रे अरे मला प्रमोशन. पण नको प्रमोशन. लात मारताय प्रमोशन को ऊपर. या जोरात लात मारतो. अरे ये मारा लात. ये हेच पाहिजे मला. हे काय लॅपटॉप मेल लिहा हेड ऑफिसला. Yes. हा लिहा. ओय चौगुले. लॅपटॉप आहे तो. होय सर. हा तोडाल तो. होय सर. ठेवा. लिहा. ये काय इथं काय कीपॅड आहे? नीट लिहा. यस सर. लिहा. टू हुम सोएवर इट मे कन्सर्न. तू हो रे. परत सांगा सर. टू हुम सोएवर इट मे कन्सर्न. टू होम सोवर. ओय चौगुले इथे बसा. पुढे पुढे बोल. लिहा. टू हुम सोएवर इट मे कन्सर्न. टू होम सोवर कन्सर्न. अरे माझ्या बॉसला प्रमोशन देत नाही तुम्ही. माझ्या बॉसला प्रमोशन द्या रे. नाही तर खड्ड्यात गेला तुमचं प्रमोशन मला पण नको. खड्डा में जा तेरा प्रमोशन. थुंकतो तुमच्या प्रमोशन वर. लॅपटॉप वर नका थुंको. लॅपटॉप लिहा फक्त. थुंकायचं कशाला लॅपटॉप वरती? लिहा. थुंकतो तुमच्या प्रमोशन वर. थुंकतो तुमच्या प्रमोशन वर. यू आर नॉट सिन्सिअरली. अरे यू आर नॉट सिन्सिअरली. समीर चौगुले. समीर चौगुले बोल रहे ना हमको. हाउस द जोश. हाय सर हाय. अरे कैसा है मेरा जोश? अरे जबरदस्त जबरदस्त. ये मेरा शेर. ये मेरा शेर है. ये रे प्रमोशन का. यस. चौगुले. अरे कौन है बे? चौगुले हेड ऑफिस. अरे टू होम सो कन्सर्न. राईट. इज ही ऑल राईट? Yeah. He's just an ordinary employee, ma'am. होम सोवर कन्सर्न. 4 स्क्वेअर. Sorry, ma'am. Welcome, ma'am. I mean, I'm so happy that you are here. You have here, madam. This, ma'am. Please, yes, ma'am. Please, ma'am. Good evening, ma'am. Thank you. So I'll get to the point. I came here to apologize. तू अप्पल पोटी बॉसला अप्पल पोटी. अप्पल पोटी बोलतो. प्रताप को अप्पल पोटी. नाही म्हणत आहेत त्या. अपोलोजाईज म्हणतात. अर्थ वेगळे आहेत दोघांचे. शांत बसा. एकदम शांत. सॉरी मॅम. सॉरी. जस्ट अन ऑर्डिनरी एम्प्लॉई. जस्ट इग्नोर हिम. ब्रदर. यू स्मॉल ब्रदर. जस्ट अ मोमेंट. Yeah. ही तुमची वेळ आहे. बोला.
अब मूंगी कैसा हाथी को कान को त्यांच्याशी तक मूंगी का हाथी कैसा होता मॅम ही ओ आय एम सो सॉरी आय नो यू आर गेटिंग लेट बट ही वॉन्ट्स टू टॉक टू यू अबाउट समथिंग Yeah, sure, यस लुक यार बुबळ लुक या तुमच्याकडेच बघतायत त्या इज माय बॉस पृथ्वी प्रताप वाय वाय Because he's your boss. He's my boss. He's in this office since years. No promotion. Zero promotion. You're ashamed of yourself. Take a pity on you. This guy has shed his sweat and blood. ये हिंदू का खून ये मुसलमान का खून दिखाओ मेरे को कौन सा खून हिंदू का खून कौन मुसलमान का खून दर्जाहीन नक्कल होती आहे पाटेकरांची enough don't give promotion time I take action now you see what I do to your office now ashamed of yourself isn't it is it right अरे काय म्हणायचं काय तुम्हाला चौगले? मराठी तू मराठी येतं मला मराठी येत? अरे म्हणजे काय, मी मराठी बाई आहे. ऐका दाखीबा आहे मी मेंटेन केलंय. मला आठवलं सेम तसाच दिसत अजून पण नाही मराठी खरं हो पण जाऊ द्या. तुम्ही मला ओळखता की नाही, मी तुम्हाला ओळखते. चौगले ना भाऊजी तुम्ही मला कसं ओळखलं? अरे तुमची ती बायको आहे ना झुंबर. झुंबर ऍक्च्युली आहे ती झुंबर नाही असं म्हणणं नाही होतं माझं. पण तुम्ही ऍक्च्युली म्हणालात ते. अरे कालच मला भेटली ती दादर मार्केटमध्ये. अरे एकत्र आम्ही बार्गेनिंग करत होतो. हो अरे अशी केली बार्गेनिंग 300 रुपये किलो झेंडूचे फुलं 70ला 2 kg घेतले. बोला बात आहे. तरीच मी 2.5 दिवस झेंडूची भाजी खातोय घरी. अरे मी पण ते स्वयंपाक मध्ये मलाही धक्का बसला मॅम. तुम्हाला मराठी येतं म्हणजे नवलच वाटलं मला की तुम्हाला मराठी येतं आणि मराठी इतकं तुम्ही छान बोलता. मला मराठी येतं. एकदम मराठीमध्ये सांगितलं कळत नाहीये का? इंग्लिश मध्ये सांगू? नको जसं तुमचं मराठी आहे तसं आमचं इंग्रजी आहे. जस्ट ओके लेट्स गेट टू वर्क. कॉर्पोरेट ऑफिस, कॉर्पोरेट व्हॉइस, कॉर्पोरेट. तर आता तुम्ही मला विचारणार की मी इथे कशाला आली आहे? एक्झॅक्टली हेच विचारणार होतो. कशाला आला? हो तेच. आम्हाला ना काय आहे की आम्हाला माहिती आहे की तुम्ही खूप 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 काही केलंय कंपनीसाठी. मी केलंय. पण यंदा जे तुम्ही डिझर्व करता ना ते आता कंपनी तुम्हाला देऊ नाही शकत आहे. हे तुम्हाला समजवायला मी आली आहे. नो माय बॉस पृथ्वी प्रताप त्यांना प्रमोशन मिळालंच पाहिजे. दॅट्स माय फायनल वर्डिक्ट. अरे चौगले ही इज माय ब्रदर. माझा लहान भाऊ आहे. याला प्रमोशन नाही मिळालं ना तर बघा मग मी काय करतोय ऑफिस मध्ये. अरे मिलेगा मेरे पृथ्वी प्रताप को प्रमोशन मिलेगा. एक दो पृथ्वी प्रताप को प्रमोशन दो नहीं तो मेरा प्रमोशन खींच लो. 3-4 काय एक दो पृथ्वी प्रताप को प्रमोशन दो नहीं तो मेरा प्रमोशन खींच लो. पुन्हा सांगा ना. एक दो मेरा प्रमोशन खींच लो. डन तुमचं प्रमोशन कॅन्सल. मॅम जस्ट अ मोमेंट. आय नीड टू टॉक टू यू अबाउट समथिंग. युनिटी इज चौगुले जरा 2 मिनिट बाहेर जाता का? हेड ऑफिसची मीटिंग करायची. विंगेत जाऊ का? इथे बाहेर माइंड वेल. ओय मॅम छान वाटलं तुम्ही इथे आलात. ऍक्च्युली मी तुमच्याशी बोललो होतो मेलवर. तर मॅम तुम्ही मला प्रमोशन नाकारताना सांगितलं होतं की कंपनीकडे फंड्स नाही आहेत मला देण्यासाठी. पण तुम्ही पाहिलं ना मी आत्ताच आमच्या एका एम्प्लॉईचं प्रमोशन त्यांनी स्वतःच मागे घेतलंय. म्हणजे तर त्याचे आपण जर काही प्रमोशन मागे घेतले तर त्याचे अॅन्युअली 2,40,000 वाचलेत ना पर ॲनम.
तर मला असं म्हणायचं होतं की जर त्यातले थोडे जर मला मिळाले प्रमोशन म्हणून. येस यू राईट. 2 लाख मी तुम्हाला देते. हा. हो. आणि 40,000 कंपनीचं प्रॉफिट. मजाही मजेत. कॉर्पोरेट ऑफिस आहे, कॉर्पोरेट ऑफिस. चला थँक्यू मॅडम. थँक्यू. Whomsoever it may concern. Dare you not. सर सर मी तुम्हाला सांगितलं होतं सर. हा युनिटी वर्क होते सर. येस लहान भाऊ म्हणाला. बिहेव चौगले बिहेव. ऑफिसमध्ये होत आपण, इथे भाऊ बिऊ असं काही नसतं. आय एम युअर बॉस, डोंट फॉरगेट दॅट. नाही सर पण आपण एक हे होतं ना. डिस्टन्स. येस गो काम करा. चला काय झालं हे एकदम मजाला कसं आहे तुमचं. चौगुले आता किशोर प्रधान होत आहेत. सर आपण मगाशी म्हणालो ना मी तुमच्यासाठी भांडलो त्यांच्याशी. चला आता कामाला लागा. ओके. काम करा आणि अर्धा किलो पेढे मागवा. किबडे कशाला लागतात पेढे. अरे कशाला म्हणजे मला आत्ताच मॅडमनी प्रमोशन दिलेलं आहे. प्रमोशन. ओ माय गॉड. हे कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू. ओ माय गॉड मला खूप आनंद झालाय. Thank you. ये बात आहे सर. तुम्हाला प्रमोशन मिळालेलं आहे. Yes, sir. बात आहे यार. माझं केलेलं आहे. हो सर. हो माझं प्रमोशन केलं सर. ते तुमच्या मूर्खपणामुळे गेलेलं आहे की अरे नाही. नाही सर असं करू नका सर. जा काम करा सर प्लीज ऐका माझं. प्लीज काम करा. सर, बायको मारेल. अजिबात गोंधळ नकोय मला. ऑफिसर्स मध्ये टाइमपास चाललाय का इथे. झुंबर पिळून काढेल सर. चला बाहेर. ऐका सर माझं काय चाललंय काय. हॅलो. झालं बोलून झालं. येताय ना लवकर घरी तुम्ही. अगं झुंबर ऍक्च्युली ते जरा प्रॉब्लेम झालाय. ते प्रमोशन नाही झालंय माझं या वेळेला. काय होय. चौघोल्या टाकल्या. अरे आता तू लायकीच ती आहे. नाही ऐक ये घरी. झुंबर आज तुझ्यावर कोसळणार. अरे वा 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 हाय जोश. एकदम हाय होता. क्या बात है. आता आपण हास्य रसिकांना विचारूया त्यांना कसं वाटलं हे प्रमोशनचं. सम्या आज मला खऱ्या अर्थाने शोध लागला की तुला प्राजक्ता वा दादा वा का म्हणते. कारण तुला दादा म्हणल्यानंतरचा तुझा जो प्रवास होता तो अविस्मरणीय होता. फॅन्टॅस्टिक. मजा आली ॲज युजल. इशिता तुम्हाला इथे बघून इट वॉज लाईक अ प्लेझंट सरप्राईज. खूप मजा आली तुम्हाला बघून आणि तुम्हाला इथे यावंसं वाटलं. हा या मंचाचा बहुमान आहे असं आम्ही थँक्यू. मी खूप मोठी फॅन आहे अँड आय एम फॅन गर्लिंग राईट नाऊ. इट वॉज मी खूप आभारी आहे सोनीची आणि हे हास्य जत्राची महाराष्ट्राची हास्य जत्राची ती मला इथे निमंत्रण दिलं. कारण मी इतकी शिकले ना 2 दिवसमध्ये. इट वॉज अ क्रॅश कोर्स NSD स्कूल. खरं सांग त्यांना बघून ना रिहर्सलमध्ये मी इतकं शिकली आहे की आय एम गोइंग रिचर. सो दॅट्स माय पेमेंट. वाव नाईस. थँक्यू. वॉट अ थॉट आणि वॉट अ जेस्चर. थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. ॲब्सोल्युटली. मस्त मजा आली. येस साई. फार मजा आली. समीरदा तू फार म्हणजे तुझी इतकी दया येते ह्या प्रहसनाला. आज खूप जास्त आली. कारण पीपी आज तुझी श्रूड बिझनेसमनवाली जी छटा आहे ती खूप प्रभावीपणे बाहेर आली. त्याची आज जरा वेगळी मजा आली. इशिता थँक्यू सो मच फॉर कमिंग. म्हणजे खरं तर वी ऑलवेज एन्जॉय वॉचिंग युअर रील्स पण आज इथे तुला लाईव्ह परफॉर्म करताना बघून अजून जास्त मजा आली. थँक्यू. मंडळी हिरोईन आणि तिची आई हा नेहमीच सगळ्यांच्या चर्चेचा विषय असतो. चला बघूया आज त्यांच्या चर्चेतून किती हास्य निर्मिती होते तेच दाखवायला मंचावर येत आहेत पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि कॉमेडीचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार. काय भाई लोक कसे आहेत. बरे आहेत ना. भाई आहेस तरुण तर घे मजा करून. वाल म्हातारे तर चाललं मरून. भाई बोललो म्हणजे बोललो. या नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो याडा पॉडकास्ट विथ. नमस्कार. तर भाई लोक आजचा आपला विषय मदर्स डे. आईचा विषय म्हणजे जवळचा विषय.
म्हणूनच आपण काय करतो इकडे ना भाई आपण सेलिब्रिटी वगैरे बोलवतो आणि त्यांच्या आयांना पण बोलवतो म्हणजे आपण गप्पा बिप्पा मारतो. तर आपण स्वागत करूया आजची सेलिब्रिटी म्हणजे तरुणांच्या दिलाची खळी प्रिया इशाईचं आणि तिची आई ईशा निशाईचं. वा तुमच्या पप्प्या बिप्प्या झाल्या असेल तर आपण बोलूया काय म्हणजे आपला कसं माहिती ना एकदम बोललं म्हणजे बोललो आपण. तर फक्त मला एक पहिलाच प्रश्न पडलाय म्हणजे तुम्ही तुमच्या दोघांच्या नावामध्ये तुमच्या बापसाचं नाव का नाही टाकलं म्हणजे पोरांबिरांबद्दल काय राग आहे काय? नाही. इरेस्कार विरेस्कार असा आयटम आहे काय? नाही असं काहीच नाहीये. बेसिकली आय लव्ह माय बाबा. ओ पण आमच्या घरामध्ये स्त्रियांना खूप जास्त आदर आहे. सो आम्ही म्हणजे मी सुद्धा आईचं नाव लावते आणि आई सुद्धा तिच्या आईचं नाव लावते आणि याच्याशी माझ्या बाबांना काहीच प्रॉब्लेम नाही. अगदी क्या बात आहे. याडा विचार याडा यो भारी भाई तर भाई लोक तुम्ही बघितलात नुसत्या नावाचा आव नाही तर त्याच्या मागे एक भाव आहे. हो लहान भाऊ आहे. तो मगाशी त्या माईकच्या वायरला अडखळून पडला ना तो हिचा धाकटा भाऊ. आई भाऊ नाही भाव फिलिंग भावना असं म्हणतायत ते. म्हणजे आपण आईचं नाव लावतो तर म्हणजे वी ऍक्च्युली मीन इट. फक्त दाखवायला नाहीये. वी डोंट हेट मेन. अजिबातच नाही अजिबात. म्हणजे आमचा असा एक विचार आहे की आईमुळे जन्माला येतो आपण मग आईचं नाव लावलं तर काय हरकत आहे. क्या बात आहे. पण प्रिया भाई तुला आपल्याला एक विचारायचं आहे म्हणजे तू आता बाई स्टार वीर झाले फुल झाकझुक मध्ये एकदम फिरते. तो मागे तुझ्यावर जो किस्सा झाला होता म्हणजे तुझी वाईट गाडी होती आणि हिचे फॅन्स आले भाई लोक त्याच्यावरती लेटर बिटर चिटकवून गेले काय? गाडी कमी टपाल पेटी जास्त वाटत होती हिची गाडी. लिपस्टिकचे डाग पप्प्यांचे बाबा 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 बा एवढे डाग होते ना. पप्प्यांचे नव्हते फक्त लेटर्स होती. मुली फॅन्स नाही आहेत माझे मुलंच जास्त फॅन्स आहेत ना. पप्प्या कशा येणार होते 3-4. नाही असं टपाल पेटी वगैरे नाही पण हो लेटर्स चिकटवून गेले होते. अच्छा नाही पण तुला हेच विचारायचं आहे म्हणजे याच्या मागचं तू श्रेय कुणाला देशील भाई? ह्या बाईला प्रिया. ऍक्च्युली इनफॅक्ट आज मदर्स डे आहे तर आय वुड जस्ट लाईक टू नो आई रडू नकोस ना आता. आय लव्ह यू ना. तू आता रडणार असशील तर दिस इज नॉट फेअर यार. मग मी पण रडे ना. अनाथाश्रू आहेत ग. गप्प बस आई. तू नको रडू. नाही ठीक आहे मी नाही तू नको रडू. नाही ठीक नाही रडत. ओके सॉरी. अरे नाही सॉरी काय भाई. अरे ही तर मुमेंट आहे ना. ही तर आपला पॉडकास्टचा हाईप मुमेंट आहे. ऐकलात काय म्हणजे तुम्ही एकदम असं खरं वागता. ते बाकीचे जे येतात ना सेलिब्रिटी ही माझी मैत्रीण आहे ते सगळं खोटं असतं. तुम्ही एकदम सच्चे आहेत. तुम्ही एकदम असं रिअल वाटतं. नाही आहेच आहे. आम्ही मैत्रिणींसारख्याच राहतो. बाहेर पण लोक आम्हाला म्हणतातच की मैत्रिणीच वाटता तुम्ही. आणि मी एवढी मेंटेन्ड आहे ना त्याच्यामुळे हिच्या सेटवर वगैरे तर हमखास कधी म्हणतात जुळी बहीण आहे का तुझी. मला सांगायला तर नाही आई आहे मी तिची. काकू तुमचा ह्युमर म्हणजे मस्त आहे. मला काकू तुम्हाला तेच विचारायचं आहे म्हणजे आता प्रिया एवढी स्टारबीर झाली आहे तर प्रियाकडून अजून काय अपेक्षा आहे? अपेक्षा काय आता अजून केवढं केलंय आमच्या बाळाने. अजून काय अपेक्षा करायच्या. मी एका शब्दात सांगू मला आवडलंय. एका शब्दात बाई सगळं क्लिअर. बोलायची पद्धत असते एका शब्दात. शब्द तो परफेक्ट आहे म्हणजे माझी प्रिया परफेक्ट आहे. हे पण आपल्याला आवडलंय. माझी प्रिया परफेक्ट आहे. बाई सगळं क्लिअर. पुढे बोलायची काही गरजच नाही. सगळं केलंय तिने आमच्यासाठी. केवढं करते ती. फक्त आई म्हणून कधी मला असं वाटतं ना तिने स्वयंपाक पण शिकायला पाहिजे. सगळं केल्यावर स्वयंपाकघरात गेल्यावर काय करायचं कळतच नसेल तर काय उपयोग सगळ्याचा. बरोबर आहे.
आई आई थांब ना जरा, नको आत्ता तो विषय नको आत्ता आई. हा नेक्स्ट काय बोलायचंय? नाही पण ते काय बोलतायत ते बोला, म्हणजे मजा येते आम्हाला. बोला बोला काकी, तुम्ही बिंदास बोला. हो ना. हे बघ, नाही हे बघ, माझा मुळात मुद्दा हा आहे की उद्या लग्न वगैरे झालं की आई नसेल काही करायला, मग ब्रेकफास्टला काय रील खाणार आहात का? हे रील तुला जेवायला, हे रील तुला ब्रेकफास्टला, नाही ना करता येणार. बोलतीयेस, मला जेवण बनवता येतं. हो, फ्रीज मधनं टोमॅटो काढणं म्हणजे जेवण बनवणं नसतं प्रिया. मला जेवण येतं. आई कधी सांगितलं ना अंडी उकडून दे आजोबांना, तरी 3 पेरं घालू पाणी का 4 पेरं घालू एवढं पण कळत नाही. बॉइल्ड एग मध्ये कसलं पाणी मोजून घालायचंय? ऑमलेट नाही, ऑमलेट करता येत नाही साधा आम्हाला. काय असतं ऑमलेट मध्ये? एक अंड फक्त गरम तव्यावर फोडलं की मसाले आणि तेल त्याचं काम करतं. बरोबर आहे, पण आम्हाला ते पण जमत नाही. काय सांगतेस आई, मला ऑमलेट येतं करता. काल बनवलं मी ऑमलेट. पण कवच्या सकट बनवलं होतंस प्रिया. काय कवच टाकलं होतं त्याच्या बरोबर ऑमलेट मध्ये. काय बोलता? कवच काढलं ना? माझा ह्युमर. मला ऑमलेट बनवता येतं मंदार. आय जस्ट लाईक टू क्लॅरिफाय दिस. एक छोटासा कवचाचा तुकडा पडला होता ऑमलेट मध्ये. छोटासा? हो, छोटासा. अंडा एवढा असेल ना तर एवढं कवचच होतं. काही बोलते आई, तू काय करतेस? काय करतेस? मला ऑमलेट बनवता येतं आणि तुझा हात नाही इथेच ठेव. मला जेवण बनवता येतं हा विषय आपण इथेच थांबूया. ठीक आहे, जेवणाचं थांबवूया. कॉफी गाळून घेते ही. कॉफी एवढं पण कळत नाही तिला कॉफी कशी प्यायची. गाळून नाही घेत आई. मी ब्रुईंगची कॉफी पिते, तर तिला वाटतं की मी कॉफी गाळते. ती ड्रिप होते ना, तिला कळत नाही. बरं मी चुकले कॉफीसाठी. चहाचं काय? काय काय सांगा. आलं संपलं होतं घरातलं. तिला म्हणलं चहा कर जरा, तर हिने काय घातलं असेल आल्याच्या ऐवजी? काय आलं लसूण पेस्ट घातली तिने चहात. घातली मी घातली. आलं लसूण पेस्ट घातली. छान, आय ऍक्सेप्ट. चुका करतच माणूस शिकतो ना. आणि कसं आहे, चुका करण्याची ही जी माझ्याकडे माझा हा जो गुण आहे, हा खरं तर माझ्या आईकडनंच आलाय. नाही का ग? अगं, तू जेव्हा पहिल्यांदा सासरी आली होतीस तेव्हा आजी मला सांगायची, तिला काहीच माहित नव्हतं. काही म्हणजे मी तरी फ्रीज मधनं टोमॅटो काढते, ही तर टोमॅटोला लाल बटाटा म्हणायची. जोक म्हणून म्हणायचे मी. काकी, म्हणजे तुमचा ह्युमर तेव्हापासूनच. अरे ह्युमर बघ, पिठी साखरेची भाकरी केली होती एकदा, कळलंच नाही तांदळाचं पीठ कुठलं, पिठी साखर कुठली. शुगर माझ्या आजोबांची एवढी वाढली ना त्या दिवशी की तेव्हापासून आजोबांनी कानाला खडा लावला. ही दिसली ना किचन मध्ये भाकऱ्या थापताना की ते बाहेरनच जेवून यायचे. जास्त बोलतेस आई, काय करतेस? जास्त बोलतेस. मदर्स जास्त बोलतेस. चालू आहे म्हणजे याच्यात. हे प्लीज जरा एडिट करू शकतो ना? हा, कापतो. कळायला हवं ना. नाही, मुळात काय बोलायचं कळायला हवं ना. तुलाही कळायला हवं. आजीचं ऐकायलाच नाही पाहिजे तू. काय ऐकायला? आजीचं काय माझी सासू लोकांचे कान भरणं या पलीकडे एकही छंदच नाही बाईला. चोमडी बोलतात बाई. कोंबडी. आजी होती माझी, नीट बोल. होती पण चोमडीच होती. सटकेल, खरंच सटकेलेस तू. नाही आपलं असं बोललं म्हणजे बोललो तिला आपण. बोललं की राग येतो. आईला कसंही बोललेलं चालतं. आई कसंही बोल. आणि सासरे माझे त्यांच्याबद्दल तर काही बोलायलाच नको. त्यांना काही कळायचंच नाही काय बनवलंय, काय जेवताय. जिभेला काही चवच नव्हती त्यांच्या. एकदा मी उकडीचे मोदक बनवलेले रे मंदार. खाताना म्हणतात पाणीपुरी मस्त झाली आहे. काय संबंध आहे मोदक आणि पाणीपुरीचा? नाही, ही खरंच पाणीपुरीचा मसाला मोदकात घालू शकते. पाणीपुरीचा मसाला मोदकात का घालेन मी? कारण तू तसंच करते. काय बोलतेस प्रिया? सतत मारत जाऊ नकोस मला. अति करतेस. ऐका ना, ते काय तिकडे ते चालू आहे त्याच्यामुळे जरा जास्त होत आहे. हे एवढं एडिट करूया आपण. कापतो मी उत्तम स्वयंपाक करते खरं तर. तुम्ही कोणालाही विचारा आजूबाजूला. अच्छा. माझे हे आमचे हिचे बाबा फक्त माझ्या हातचं जेवतात. खोट आहे, साफ खोट. जास्त बोलू नकोस प्रिया. परत असं केलंस तर मी खूप पापी घेईन तुझ्या हाताची. गप्प बस. आजी
बात हे अत्यंत खोटं सांगते आई माझी. खोटं आहे. हो. समाजसेवा म्हणून माझे वडील आमच्या एरियातल्या कुत्र्यांना सगळं जेवण खाऊ घालतात. आणि ऐक, BMC मुळे नाही पळाले कुत्रे, मग ह्याच्या जेवणामुळे पळून गेलेत. अजून सांगते ना, हल्ली तर आम्हाला येताना बघूनच पळून जातात. जास्त होत सवय आम्हाला अशी खेळीमेळीचं वातावरण. घरात नाही घरात नाही होत. घरात ऐका ना. घरात नाही. ओय थांब. तिकडून बघतात आपल्याला. फक्त असं काही करू नका. नको करू सर. छान स्वयंपाक हो नाही नाही काय ते प्रियाला फॅन्स तिचे दिलाची धडकन बिडकन बोलतात. दिलाची धडकन. ए मंचुरियन देशील का रोज, तरच तुझ्याशी मैत्री करीन. अशी मैत्री करायची मुलांबरोबर. काय सांगतेस तू? हा कुठला टोन? हे कुठला टोन आहे? या टोन मध्ये कधी बोलले मी आई? फुलराणी मध्ये अशीच बोललीस. तो माझा अभिनय होता. मी खरंच तसं बोलताना कधी ऐकलंयस ग? अभिनय. मला होते बर का मित्र, मला खूप मित्र. ते काही आमिषांवरती नाही झालेत. नाही काकू, हे आपल्याला पटलंय. मला नको सांग. काकू मला सांगू नको. काकू मला सगळं माहिती. मी पण आहे या स्किट मध्ये. असं आमचं सवय नाही. नाही, पण मला काय माहितीये, तुम्ही जे बोलला ते भाई आपल्याला पटलं नाही. प्रिया सुंदर आहे, तिला काय गरज आहे काही. सकाळी 7 वाजता येऊन बघ, झोपेतून डोळे चोळत उठते ना, भूत दिसत असते. एवढं घाबरायला होईल. एवढं होणार आहे तुला? हा काय अभिनय करतेस या पॉडकास्ट मध्ये? कशी बोलतेस माझ्याशी? कशी बोलते? तू काय सांगतेस? कशी बोलतेस? प्रियाला अभिनयाची क्वीन असं वगैरे बोलतात. त्याच्यामुळे तुम्ही जे करताय ते दिसतंय. अभिनयाची क्वीन. तिची खळी काढून टाका, 0 किंमत होईल तिची. अभिनयाची क्वीन म्हणे. फक्त गोड गोड बोलणं आणि हसणं, याला अभिनय? तुझा आज पॉडकास्ट आहे, तू सांग, याला अभिनय म्हणतात का? एवढंच करते मी? गोड गोड बोलणं आणि हसणं एवढाच अभिनय आहे माझा? हो प्रिया, हो. बाहेरचे लोक नाही सांगणार. एक आई म्हणून मीच तुला सांगू शकते, तुला अभिनय येत नाही. आई, मला फिल्मफेअर मिळालं ग. असू दे, ते मला नको सांगूस. त्या कॉमेडी शो मध्ये पण एवढी वर्ष कसं ठेवलंय तुला मलाच कळत नाही. चालू आहे आणि काय तुम्ही बोलता? नाहीये तिला अभिनय. आई खरं बोलू शकते, आज मदर्स डेला तरी बोलूच शकते. बरोबर आहे. मस्त मस्त. म्हणजे तुझ्या लेखी मी खरं तर अभिनेत्री नाहीच व्हायला पाहिजे. बरोबर. काय हो ग आई, मी काय हो? तू डॉक्टर व्हायला हवं होतंस. आता पहिल्यांदा ऐकल्यासारखं करू नकोस. आम्ही लहानपणापासून हिला सांगायचो, अभ्यासात बरी होती तशी. अच्छा. आम्ही म्हणायचो डॉक्टर हो, मोठी होऊन डॉक्टर हो. काय घरचे आमच्या आजारी असतात ना, आणि घरातलाच डॉक्टर असला की कसं बरं पडतं, बाहेर जायला नको, खर्च कमी. तिला सांगायचो डॉक्टर हो, पण कुठे ते टीव्हीचं खूळ, डॉक्टर व्हायला तयारच नाही. नाही, किती डॉक्टर झाले तरी घरातला डॉक्टर मेंदूचे आजार सतत कसे बरे करणार ना? जास्त. काकू, माझ्या माहेरच्यांना घरच्यांना कसं बोलते बघा, कसं बोलावं घरच्यांबद्दल. मग तुझ्या घरचे कसे वागतात? माझ्यासोबत सेल्फी काढायचे पैसे घेतो हिचा भाऊ. तुझा मामा येतो. मामा आहे तुझा तो, कळलं ना? तोंड सांभाळून बोल. काकू कोणाशी बोल नाही. हा प्रॉब्लेम आहे तिचा. नाही, तुमचा पण काय प्रॉब्लेम आहे? ती दिसायला मराठमोळी आहे, मारून मारून जर ओठ सुटले ना तर प्रिया द एपमॅन असं वाटेल. ते नको. ते कळलं तुला? मला वाटतं की आपण आतापर्यंतच ना हे सगळे एडिट करूया, आपण पुढे जाऊया पटकन. नाही, सगळंच जर एडिट केलं तर फक्त नमस्कार मी मंदार एवढंच राहील. म्हटलं काही चालत नाही. अभिनेत्री म्हणते ना स्वतःला, तिला कळायला पाहिजे पॉडकास्ट मध्ये कसं बोलायचं. त्यामुळे ना माझ्या डोक्याचा भुगा होतो इथे बाजूला बसून. बोलतीये आई, अभिनेत्री म्हणते स्वतःला. तू म्हण ग मला, मी स्वतःला म्हणते तू म्हण. पॉडकास्ट वरती कसं बोलतात आया, आणि तू मला मारतीयस ग आई. आई, तुला ना मी सोडून येणार, हिला मी सोडून येणार आहे खरंच एक दिवशी. असं सरप्राईज करून घेऊन जाणार आणि वृद्धाश्रमात सोडून येणार आहे. वृद्धाश्रमात सोडणार आहेस? वृद्धाश्रमात सोड. ठीक आहे ग, तू मोठी फुलराणी ना. आम्ही जुनं फर्निचर.
आम्हाला कोपऱ्यात अडगळीत टाक, 2 वेळचं जेवायला दे म्हणजे झालं फक्त. 2 पोळ्या तरी देशील ना रोजच्या? आई बाबा आणि मी वाटून वाटून खाऊ देशील ना? हो असं माझ्या मागे मागे फिरत असतेस, हिरोईन की मम्मी तेव्हा कुठे जात आहे जुना आईशी कसं बोलते ही? आईचेस ना ग तू माझी, की कोण आहेस? या खळी मागे ना जो राक्षस आहे ना तो कळला पाहिजे लोकांना. राक्षस मी? आणि तू कोण आहेस? आई नाहीये. आई नाहीये. नमस्कार, आता काय बाबा आहे? पॉडकास्ट आपला असं खाऊन आपण विचारते जाहीर मी तुला. करतो. भेटूया आपण पुढच्या पॉडकास्ट मध्ये. मला पण माझ्या आईची आठवण येते, तर भेटूया आपण. तुम्ही मांडा. वा 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 एकदम सटकेल परफॉर्मन्स. हास्य रसिकांना विचारूया त्यांना कसा वाटला हा पॉडकास्ट. छान मजा आली. मंदार, एका पर्वात हास्यजत्रेच्या तू होतास, मग तू गेलास, मग बरेच दिवस तू या मंचावर नव्हतास, मग अचानक पुन्हा तू या मंचावरती अवतरलास आणि छोट्या छोट्या भूमिका करत करत आज एक सिरीज तू तुझ्या नावावर केलीस. यासाठी आज तुझ्यासाठी गुड, चांगला प्रवास आहे अँड आय विश यू ऑल द बेस्ट. खूप मोठा पल्ला अजून बाकी आहे, पण तू तो हळूहळू याच गतीने पार करशील अशी मला खात्री वाटते. मजा येते तुला बघताना. छान. ईशा, प्रिया दोघी छान. मजा आली. सई, येडा परफॉर्मन्स होता एकदम. तुमच्या दोघींची तडतडी केमिस्ट्री खूप आवडली मला. ईशाचं कॅरेक्टर बघून माझी आई आठवली, जी कायम ट्रूथ बॉम्ब्स टाकत असते आणि तिचे ट्रूथ बॉम्ब्स खूप अनपेक्षित असतात, पण त्याच वेळी ते मला ग्राउंडेडही ठेवतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्या आयांना आपण बेस्ट माहिती असतो. आणि हे जे रिलेशनशिप होतं तुमचं ते पण खूप आजचं होतं, खूप इंटरेस्टिंग होतं. त्याच्यामध्ये मैत्री पण होती, थोडी ईर्ष्या पण होती, सगळ्याच गोष्टी म्हणजे जेवढं दिसतं तेवढं सरळ नव्हतं ते. त्याची वेगळी मजा आली मला. मँडी, पशाजी म्हणाले ते एकदम खरं आहे. आज तू हा पल्ला गाठलेला आहेस. वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. पण याचा अर्थ जबाबदारी वाढली आहे, त्यामुळे आता डिलिव्हर करायची जबाबदारी तुझ्यावर आहे. ऑल द व्हेरी बेस्ट. वा वा वा. येस, मँडीच्या सुरुवातीच्या डान्ससाठी पण एकदा जोरदार टाळ्या. भन्नाट होता. थँक्यू गाईज, कीप इट अप. मंडळी, हास्याची ही घडणावळ अशी चालू राहणार आहे. आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. आता भेट होणार आहे उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.